खास या गवळी चषकसाठी हे सर्व दोन्ही मान्यवर गावावरून आजच्या टुर्नामेंटसाठी आलेले आहेत. उद्घाटन झाल्याच्या नंतर एक नवीन स्वप्न ठेवून आम्ही उभे राहिलो आहेत की IPLचं जसं उद्घाटन होतं त्याप्रमाणे पिचवर तिरंगा धरलं जाईल आणि दोन जे संघ आहेत बाकीच्या संघांनी देखील लाईनअप मध्ये आपल्याला काहीतरी वेगळी सुरुवात करायची आहे. आणि या गवळी समाजाचं तळा तालुक्याचं नाव नक्की महाराष्ट्र यादव चारिटी ट्रस्टने कुठे घेतलं पाहिजे तर तळा तालुक्याचं जसं आयोजन झालं त्याप्रमाणे आपल्याला आयोजन करावं लागेल अशा पद्धतीने आम्ही या कमिटीने आयोजन केलेलं आहे. त्यावेळी देखील तर आपण सहकार्य थोडंसं करायचं आहे. गणपती बाप्पा धन्यवाद. श्रीफळ वाढवून देखील झालेला आहे. लगेचच आपण दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. तरी या टुर्नामेंटचे कमिटी आमचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी गायकर साहेब असतील, अनिलजी काते साहेब असतील, रोहिदास दळवी साहेब असतील, सुनील रिकामे साहेब असतील, विलास माडिक साहेब असतील आणि किरण गायकर साहेब असतील यांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. तरी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करून आपण घ्यायचा आहे. विनोदजी गायकर साहेब तसेच अनिलजी काते साहेब, रोहिदास दळवी साहेब, सुनील रिकामे साहेब, विनायक माडिक साहेब आणि किरण गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करायचं आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. माजी महाराष्ट्र यादव चारिटी ट्रस्ट तळा शाखेचे माजी खजिनदार अनिलजी काते साहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतोय. तसेच रोहिदासजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते देखील दीप प्रज्वलन होतोय. तसेच मी सुनील रिकामे साहेबांना देखील विनंती करतो. तसेच विनोदजी गायकर साहेब असतील, किरण गायकर साहेब असतील यांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करतोय. थोडंसं लेट झालंय मित्रांनो, पण नक्कीच लेट पण कार्यक्रम नक्कीच थेट होईल आपल्या या सगळ्या सहकार्याने. लगेचच आपण मैदानाकडे जाणार आहोत. ज्याने आम्हाला या एका फोनवरती आम्हाला ज्यांनी प्रथम क्रमांक दिला आणि रोख रक्कम देखील 20,000 आणि उत्कृष्ट चषक ज्यांनी प्रथम क्रमांकाचा दिला ते आहेत हनुमान नगरचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय किशोरजी माडिक साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पिचवरती उद्घाटनाचा कार्यक्रम करणार आहोत. तरी लगेचच आपण मैदानाकडे जाणार आहोत. तरी मी त्यांच्यासोबत विनंती करतो गणेश माडिक साहेब असतील, प्रकाश खेडेकर साहेब असतील, गणपत पागार साहेब असतील, अनिल कोटकर साहेब असतील, अनिल काते साहेब असतील, राजेश गायकर साहेब असतील, बाकीच्या मान्यवरांना देखील विनंती करतो आपण मैदानाकडे जाणार आहोत. आणि दोन्ही संघांना विनंती करतो जे संघ आहेत त्यांनी लाईन अप मध्ये उभं राहायचं आहे आणि लगेचच आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत आणि लगेच सामना चालू करणार आहोत.
मित्रा राष्ट्रगीतानंतर अनाउन्स कर. लगेचच चला मैदानाकडे जाऊया आपण. सर्व मान्यवरांना विनंती करतो मैदानाकडे जाऊया. तसेच वृंदावन संघ ए आणि हनुमान नगर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपले 11 प्लेयर हे पिचवर घेऊन यायचं आहे. भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे या टुर्नामेंटचं. लगेचच उद्घाटन झाल्याच्या नंतर सगळ्यांचं लक्ष लागेल तो म्हणजे पहिली आजच्या या दिवसभराची मानाचा सामना जो पहिला चालू होईल तो हनुमाननगर आणि वृंदावन ए या दोन्ही संघांमध्ये आज सामना होणार आहे. तरी मित्रांनो विनंती करतो मित्रांनो पिचच्या मागे यायचंय जरासा. युट्यूब लाईव्हच्या नंतर मग चेहरे जरा दिसत नाहीयेत. सर्व कर्णधारांना विनंती करतो ज्याप्रमाणे आपला संघ आहे तो उभे करायचे आहेत लाईनअप मध्ये. थोडं राष्ट्रगीत होणार आहे. मित्रांनो थोडंसं लाईन अप करायचं आहे. एका साईडला आमचे सर्व मान्यवर, एका साईडला हनुमाननगर संघ, दुसऱ्या साईडला वृंदावन. तसेच आलेल्या संघाने थोडंसं सहकार्य करायचं आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच चालू आहेत. तरी मी आम्हाला ज्यांनी प्रथम क्रमांक दिला ते किशोरजी माडिक साहेबांना विनंती करतो की पिच वरती आपल्या शुभ हस्ते सिपल वाढवून आपण सुरुवात करावी. युट्यूब दिसतो का? एक तळा तालुक्यातील भुलेश्वर मध्ये व्यवसायामध्ये चांगली पकड पकडलेली आहे त्याने आणि आम्हाला नेहमी लाख मोलाचं सहकार्य या समाजाला करत असतात. हनुमाननगरचे सुपुत्र आहेत ते किशोरजी माडिक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सिपळ वाढवणार आहोत. फोटोग्राफर आमचे रुपेशजी काते साहेबांना विनंती करतो की आपण पिचवर यायचं आहे. जय जय देवाजी हनुमंता गणपती गजानना. या श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे
प्रमुख श्री कृषी कृष्ण ज्वेलर्सचे शेठ किशोर काशीराम महाडिक आणि गणेश काशीराम महाडिक यांनी तला तालुका क्रिकेट संघाला प्रथम पारितोषिक 20,000 रुपये दिलेले आहेत. त्यांच्या हस्ते पिचचं उद्घाटन होत आहे. तर देवा ही सर्व जी काय क्रिकेट प्रेमी आहे ते लवकरात लवकर हे सामने सुरू व्हावे, व्यवस्थित पार पाडावे. नारळाचा फल देत आहोत, मान्य करून घे. हर 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 महादेव. धन्यवाद. कारण हे गाराणं झालंच पाहिजे, प्रत्येकाला आनंदाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. तरी मी समोर जे पिच आहे त्यांना विनंती करतो, कारण पिचवर आपल्याला तिरंगा धरायचा आहे, तरी थोडंसं असं मागे यायचं आहे मित्रांनो. थोडंसं वेळ होतोय पण नक्कीच कार्यक्रम आपण थेट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. गणेशजी महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते देखील सिपल वाढवतो आपण. लगेच मी रोशन दळवींना विनंती करतो, पिचवरती आपण झेंडा घ्यायचा आहे, आपल्या भारत देशाचा तिरंगा लहराय. तरी मी राजेजी गायकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सिपल वाढवून महाराज की जय. खाली नका, खाली खाली दोघे जण धरायला. सर्व संघांना विनंती आहे त्यांनी आपल्या आपल्या लाईनीमध्ये उभे राहा. आपले जे टीम आहेत त्यांच्याबरोबर लाईनीमध्ये उभे राहा आणि कर्णधार पुढे. थोडंसं तिरंगा दिसला पाहिजे मित्रांनो. आणि लाईन अप टी शर्ट मध्ये जे जे खेळाडू आहेत प्रत्येकाचा एक संघ घेऊन उभा राहायचा आहे मित्रांनो. गोल करा ना मित्रांनो, जरा राऊंड अप मध्ये पाहिजे, थोडंसं सहकार्य करायचं आहे. क्रिकेट संघ, वृंदावन संघ, सीजी स्टार, आपला देखील संघ मित्र मागे मागे थोडंसं लाईन अप गोल मध्ये घ्यायचं आहे मित्रांनो. डीजे राष्ट्रगीत आपला तयार ठेवायचं आहे. थोडंसं गौलवाडी, थोडंसं सहकार्य करायचं. प्रणय लाईन अप मध्ये असं सेम राहायचंय, गोल मध्ये थोडंसं सहकार्य करायचं आपण. विशाल त्याप्रमाणे राहणार. असे लाईन अप मध्ये घे ना. वेगळ्या पद्धतीने आपण थोडंसं साजरा करतोय मित्रांनो. लाईन अप मध्ये ज्या वृंदावन संघ असेल, रवा संघ असेल, हनुमान नगर असेल त्याप्रमाणे आप लाईन अप मध्ये करायचं आहे. आणि लगेचच मी विनंती करतो डीजे मास्टरांना, आपण राष्ट्रगीत चालू करायचं आहे. एक वेगळा जल्लोष सगळ्यांमध्ये उभा राहिला आहे, तो शेवटपर्यंत आपण टिकून राहावा ही सगळ्यांना विनंती करतो. मी डीजे मास्टरांना विनंती करो, परत सावधान, राष्ट्रगीत चालू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद.
दोन्ही कर्णधारांना विनंती करतो, वृंदावन या संघाचे कर्णधार आणि हनुमान नगरचे कर्णधार या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो, थोडंसं आपण टॉस साठी मैदानामध्ये यायचं आहे. एक सर्व थोडंसं कूल डाऊन मित्रांनो. सर ज्या लाईनअप मध्ये आपण उभे राहिला तरी सर्व संघांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सहकार्य केलात त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तसे तळा तालुक्यातील वासुदेव खेडेकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. मी गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या टॉस करून घ्यायचे. हनुमान नगरचे कर्णधार मंगेश खेडेकर आणि सुमित तांबडेंना विनंती करतो. सर्वांना विनंती करतो थोडं आपण बाहेर व्हायचं आहे आता. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो, सुमित तांबडे आणि मंगेश खेडेकर यांना शुभ असते. मी राजेशजी गायकर साहेबांना विनंती करतो, त्यांना राजेश गायकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. भेदभाव करणार नाही, जे संघ व्यवस्थित खेळतील त्यांना संपूर्ण सहकार्य आपल्याला करायचंय आणि ही सूचना तुम्हाला आता याच्या पुढे देणार नाही. संघ काही आतमध्ये कोणी कर्णधार व्यतिरिक्त आला तर त्याच्यावर ऍक्शन ताबडतोब घेतली जाईल. थोडंसं मी तुम्हाला विनंती करतो, मार्गदर्शन करतोय. प्रत्येक खेळाडूची एखाद्याची फलंदाजी आली डकआउट मधूनच प्लेयर जाईल. तुमच्या प्लेयरला कुठली दुखापत झाली, थोडंसं काय पाणी असेल तर आमचे स्वयंसेवक मैदानामध्ये येतील. तुमचा जर खेळाडू कुठली अतिरेक व्यक्ती केली तर 5 रनाची पेनल्टी दिली जाईल, ह्याची नोंद घ्यायची. कारण आम्ही पेनल्टी ठेवली नाही पण ते ठेवायला मजबूर करू नका ही विनंती करतो दोन्ही कर्णधारांना. आणि राजेजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. पहिला टॉस नाणेफेकीचा कौल जातोय मंगेश खेडेकर साहेबांकडून. आजच्या दिवसभराचं काय प्लॅनिंग असेल, पहिलाच कौल पहिलाच मानाचा सामना तुमच्याकडे जातोय वृंदावन आणि हनुमान नगर. तर हनुमान नगरकडे टॉसचा कौल गेलेला आहे, काय प्लॅनिंग असेल तुमचं, काय तुम्ही स्वीकारताय? प्रथम गोलंदाज क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, तर तुमचं काय प्लॅनिंग असेल, किती रनांत त्यांना थांबवू शकता तुम्ही? 3 ओव्हर मध्ये 35 रनांचं पर्यंत थांबवू शकतील तुम्हाला, असं तुम्हाला त्यांनी शब्द दिलाय कर्णधाराने. तर सुमित तांबडे तुमचं काय प्लॅनिंग असेल? आमची आता पहिली बॅटिंग आहे, जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू आम्ही. ओके धन्यवाद. तरी लगेचच मी हनुमान नगर या संघाला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.